नमस्कार. जनतेचा सावधान महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईमध्ये राजकीय निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. राजकीय वातावरण हे तापलेलं आहे. आपण प्रभाग क्रमांक 10 येथे आलेलो आहोत. अपक्ष उमेदवार रुबी सिंग यांची आपण विशेष मुलाखत घेत आहोत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून समाजसेवा करत असलेल्या रुबी सिंग यांना आपण विचारू. मॅडम, काय सांगाल? आपण अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. आपण कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आता अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहणं पॅनल सिस्टम मध्ये हे खरंच एक खूप मोठा चॅलेंज आहे. कारण की नवी मुंबईमध्ये असं कधीच झालं नव्हतं. आता याच्या पहिलेचे पण निवडणूक आम्ही जे लढलेलो त्यावेळी वॉर्ड सिस्टम होता. म्हणजे तेव्हा आपल्याला सेक्टर 1, सेक्टर 4 एवढाच भाग होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे पॅनल सिस्टम झालेले आहे तिथे तिथे आव्हान निर्माण झालेले आहेत. आताच आपल्याला रुबी मॅडमने सांगितलं आहे की अपक्ष उमेदवारांसाठी 4ही वार्डमध्ये प्रचार करून मतं मागण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. तरी पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल? आपण गेल्या 10 ते 15 वर्षापासून कशा पद्धतीनं समाजसेवा केली आणि जनतेसमोर आपण मांडणार आहात समाजसेवेचं कार्य? तसं NPS फाउंडेशनच्या नावाने आमची संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत आम्ही मुलांना एज्युकेशन, आम्हाला बघा एवढं माहिती आहे की सोसायटीला आपल्याला जर पुढे वाढवायचंय, सगळ्यांचं जर जीवन आपल्याला चांगलं करायचं, सर्वात महत्वाचं आहे की शिक्षण, अभ्यास त्यांचा चांगला असायला पाहिजे. रोजगार, महिला रोजगार जनरेट व्हायला पाहिजे. सगळ्यांना नोकरी असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं स्वास्थ्य, आजूबाजूला जे घाण असतं त्यामुळे अर्धा पैसा तर माणूस कमवतो ते हॉस्पिटलमध्ये टाकून येतो. तर आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट स्कीम भरपूर काढते, पण जर ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही, त्यांनी त्याचा फायदा घेऊ नाही शकले तर त्याचा काही अर्थ नसतं. आमच्या ऑफिसमधून आम्ही प्रत्येक लोकांना त्या योजनाविषयी सांगतो. त्या योजना त्यांना भेटायला पाहिजे, त्यांचे फॉर्म भरणे, त्यांना सगळं गाईड करणं, सगळं. बाकी जे रोजचे असतात, म्हणजे कोणाची लाईट गेली, स्ट्रीटची लाईट नाहीये, DP बॉक्सचं काय झाला प्रॉब्लेम, कधी हे सगळे म्हणजे असं आहे की रुटीन आहे. लोकांना आता आमचं दिसतं की आम्ही काम करतो तर छोटे मोठे समस्या जरी असले तर ते आमच्याकडे येतात. गेल्या 10 ते 15 वर्षापासून रुबी मॅडमने सांगितलं, मी समाजाच्या हितासाठी अनेक जे स्कीमा असतात त्यांचं मार्गदर्शन करून त्यांना मदत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तर मॅडम, आपण येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक झाल्यानंतर कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नागरिकांपर्यंत देणार आहात, किंवा नगरसेवकानंतर आपण ज्या वेळेस कुठल्या मूलभूत गरजा आहेत जनतेच्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहात, काय सांगा? जसं नगरसेवकचं आजपर्यंत फेमस आहे की नगरसेवकचं गटर, मीटर, वॉटर इथपर्यंत लिमिट होतं. असं नाही, हे तर आहेच, हे तर आपल्याला करायचंच आहे. आपल्या प्रभागामध्ये गटर, मीटर आणि वॉटर हे सगळं तर व्यवस्थित असायलाच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून जर आपल्याला घरात सगळ्यांच्या बोलतात सुख सुविधा नसेल, त्यांना जर रोजगार नसेल, महिलाला रोजगार नसेल, तरुण मुलं जर बसलेले असतील, आमच्या एरियामध्ये व्यसन खूप वाढलाय, ते आम्हाला संपवायचं आहे. महिलांसाठी रोजगार आणायचा आहे, तरुणांना नोकरी भेटायला पाहिजे. आरोग्यविषयी इथे सगळ्यात मोठं हे आहे की स्वच्छताचे खूप प्रॉब्लेम आहेत. गटर क्लीन नसल्यामुळे इथे स्वच्छताची प्रॉब्लेम आहे. तर आरोग्याचं जास्त आपल्याला लक्ष द्यायला लागेल. त्याच्यानंतर महिला घरी बसलेल्या असतात, त्यांच्यासाठी आपल्याला काही चांगलं करू शकतो. त्यांना आपण कसं प्रोत्साहन करून प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वतःच्या पायावर त्यांना उभं करू शकतो, याच्यावर आम्ही भर देऊ. दुसरं, सेल्फ डिफेन्स, हे आम्ही कोरोना टाइमापासून खूप याला इम्पॉर्टन्स देतो. मुलगी असो किंवा मुलगा असो, त्याला स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला हे फ्री एज्युकेशन नेहमी द्यायला पाहिजे की त्यांना स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे. हे सगळे खूप कामं तर भरपूर आहेत. आपण हे आहे की एक चान्स भेटला तर डेफिनेटली आम्ही करून दाखवू. मॅडम, आपण काय आव्हान करा नागरिकांना, मतदारांना? नागरिकांना मी एकच आवाहन करेन, जसं तुम्ही बघू शकता मी चांगली वेल एज्युकेटेड आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. NPS फाउंडेशन, NPS स्कूल एवढं आम्ही स्वतःहून चालवतो.
तर मला माहिती आहे जर मी पालिकात गेली तर मी तुमचा आवाज बनेन, तुमच्यासाठी काहीतरी करेन. आज अपक्ष असल्यामुळे मला हा खूप त्रासदायक आहे की मी सेक्टर 1, 4, 5, 6, 7, 8 एवढं मी नाही पोहोचू शकत. तुम्ही माझ्यासाठी पोहोचा. तुम्ही एकमेकांना सांगा की हो, रुबी दीदी आपल्यासाठी काम करते, आपल्यासाठी उभी आहे. सभागृहामध्ये जाऊन आपल्यासाठी ती बोलेल. आपला प्रॉब्लेमच हा असतो की सभागृहामध्ये आपण अशी महिला पाठवतो जी आपल्यासाठी बोलतच नाही, ती फक्त जाऊन साईन करून येते. मी तुमच्यासाठी, तुमच्या हक्कासाठी लढेन तिथे. मला एक फक्त चान्स द्या तुम्ही. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 10 क मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या रुबी प्रल्हाद सिंग यांना कब्बशी या चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा.